स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज शिवाजी पार्क परिसरात मोठी कारवाई करत नशिली मिफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं। या कारवाईत तब्बल 1,74,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संशयित आरोपी तेजस उदयकुमार महाजन वय 35 राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर आणि विवेक शिवाजी पाटील वय 30 राहणार उचगाव तालुका करवीर अशी त्यांची नावे आहेत। यापैकी तेजस महाजन याचा महाजन मेडिकल नावाचा मेडिकल स्टोअर महादेव मंदिर कदमवाडी येथे असून त्याचा वापर करून नशिले औषधे बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचं उघड झालं आहे। निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल रस्त्यावर संशयित व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। या दरम्यान ऍक्टिवा MS09 DC 3277 वरून आलेल्या तेजस महाजनकडे विवेक पाटीलने बॉक्स सुपूर्द केला। बॉक्स गाडीच्या डिक्कीत ठेवताच पथकाने छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्या जवळून मिफेनटरमाइन सल्फेट या कंपनीच्या 75 बाटल्या, गुन्हा करण्यासाठी वापरलेली ऍक्टिवा, मोबाईल फोन असा एकूण 1,74,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वैद्यकीय अधिकारी यांची चिठ्ठी आणि परवानगीशिवाय नशिले औषधे विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांविरोधात NDPS कायद्याअंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता।